फक्त एका मॅथ्स या विषयाचा क्लास लावून बाकी सगळा अभ्यास सेल्फ स्टडीच्या मदतीनं वैद्यने केलेला आहे आणि तोही एनसीईआरटीच्या पुस्तकाच्या माध्यमानं. तर मला हे विचारायचं की तुला आता बोर्ड परीक्षेमध्ये किती पर्सेंट मिळाले वैद्य? मला 94%. 94%. म्हणजे 94%, 94% वैद्यला मिळालेले आहे. ओपन बुक टेस्ट पेपरमुळे म्हणजे तो सराव झाला माझा. त्याच म्हणजे त्याच एकाच एक गोष्टीमुळे म्हणजे ते पुन्हा पुन्हा नजरे खालून जायचे. बिलकुल मग कॉन्सेप्ट अजून क्लिअर होऊन जायचे. मग मला कोणत्या रेफरन्स बुक वाचायची मग गरज नाही गरज पडायची. पडलेली नाही. अरे वा. म्हणजे सीबीएसई मध्ये कसं एनसीईआरटीचं लाईन बाय लाईन वाचन राहायला बिलकुल. पाहिजे. ते लाईन बाय लाईन वाचन राहिलं की मग आपण जेव्हा परीक्षेला बसू बिलकुल तेव्हा म्हणजे जो चेकिंग करणारा राहील त्याला असं वाटलं पाहिजे की बा खरंच वाचून आलंय म्हणून. Correct, ते correct. पॉइंट वाईज प्रिसाईज दिसलं पाहिजे. बिलकुल. वेळेपेक्षा जास्त महत्वाचं माझ्या मते कॉन्सन्ट्रेशन पद्धत आहे अभ्यास करायची. करेक्ट करेक्ट. म्हणजे आपण 10 वेळा वाचू तीच एकच एक गोष्ट आपण त्याचा रट्टा मारून घेऊ. पण आपण Correct. जर त्याच्यावर क्वेश्चन्स करत बसू Correct. तर आपल्याला ते कन्सेप्ट पाठ होऊन जाणार. बिलकुल त्यापर्यंत आपला कॉन्सेप्ट म्हणजे पूर्ण क्लिअर होत नाही त्यापर्यंत आपण सराव केला पाहिजे. करेक्ट. कारण जर आपल्याला ती गोष्ट समजत नाही आणि आपण जर ती म्हणजे 10 वेळा म्हणजे आपण जर ते वाचायचाच प्रयत्न करत आहे तर नाही होणार. बरोबर. पण जर आपण तेच आपल्या हाताने जर आपण प्रश्न सोडून पाहायचा प्रयत्न केला तर Correct. आपल्याला ते नक्कीच होऊन जाणार. म्हणजे इतर विद्यार्थ्यांकरता तू जिनियस विषयी काय सजेस्ट करशील? त्यांनी लावावं की नाही, तू काय सजेस्ट करशील वैद्य? माझ्या मते तर त्यांनी लावायला पाहिजे. कारण जर आपण घरचा अभ्यास म्हटलं तर आपण नाहीच करू शकत एवढा अभ्यास.